अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 डिसेंबर 2020 स्वामी समर्थ परिवाराच्या सांघिक प्रार्थनेला आपण जमलेलो आहोत। विश्वभराचं उपासना करण्यासाठी आपण जमलेलो आहोत। विश्वचालकाची उपासना करण्यासाठी आपण जमलेलो आहोत। उपासना म्हणजे ईश्वराची शक्ती खेचून घेणे आणि त्या शक्तीने आपल्यात जे जे वाईट आहे ते त्याचा नाश करून जे जे आपल्याला अतिशय उपयुक्त आहे आणि ज्यामुळे आपली सर्वांगीण प्रगती होणार आहे अशी शक्ती प्राप्त करून घेणे आणि त्यासाठी उपासना। भक्ती मार्गामध्ये उपासनेला खूप महत्त्व आहे, कारण या माध्यमातूनच आपण आपल्या आयुष्यात असलेली अनेक संकटे सहज दूर करू शकतो। आता आयुष्यामध्ये संकट का येतात? हा भवसागर तारून जायला का कठीण आहे? याला कारण म्हणजे आपल्या हातून घडलेली काही चुकीची कर्म। व चुकीची कर्म का घडतात? जर आपल्याला समजतंय असं वागू नाही तरी पण माणसाच्या हातून चुकीची कर्म का घडतात, तर त्याच्या भोवती पडलेला षड्रिपूंचा विळखा। हे जे षड्रिपू आहे त्या षड्रिपूंमुळे माणसाच्या हातून नकळत देखील चुकीची कर्म घडू शकतात। आणि कर्माचा सिद्धांत असा आहे की जे जे आपण केलं आहे त्या त्याच प्रकारचा भोग आपल्याला आयुष्यामध्ये भोगायला लागतो। जया सारिखे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले, रामदास स्वामींनी सांगितले। आता षड्रिपूंमधला अहंकार हा सगळ्यात मोठा षड्रिपू आहे। या अहंकारापोटी माणसाची सगळीच प्रगती थांबते। या अहंकाराला जिंकणं खूप कठीण असतं आणि त्यामुळे माणसाची आध्यात्मिक प्रगती होत नाही। स्वामींच्या चरित्रात देखील आपल्याला दिसून येईल की स्वामींनी अहंकार घालवला आणि सन्मार्गाला लावलं। पहिली कथा जर बघायची झाली तर आळंदीचे नृसिंह सरस्वतींची। फार मोठा वेदांचा अभ्यास केलेले होते, सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या, त्या सिद्धीतच अडकले होते आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये अहंकार निर्माण झालेला होता की आपल्याला सर्व काही प्राप्त झालेलं आहे आणि आपण फार कोणीतरी मोठे आहोत। आणि त्यामुळे मान सन्मान घेणं, सिद्धीनी आपल्या लोकांच्या आपल्या पाठीमागे लोकांना लावणं, अशा प्रकारचा व्यवहार त्यांच्याकडून घडू लागला। महाराज पूर्ण जाणून होते की यांची आध्यात्मिक प्रगती होणं सहज शक्य आहे, परंतु केवळ निर्माण झालेल्या प्रसिद्धीचा लोभ आणि मोठेपणाचा लोभ आणि मी कोणीतरी आहे हा अहंकार यापरी चांगल्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत। आणि म्हणून महाराजांनी त्यांना सिद्धी सोडायला सांगितली। एकदा सांगितल्यावर ऐकले नाही, त्यावेळेला दुसऱ्यांदा आल्यानंतर स्वामींनी त्यांच्या अज्ञात चक्रामध्ये आपल्या नजरेने शक्ती संक्रमणित केली आणि त्यांच्या मनात असलेला सिद्धीचा लोभ क्षणात घालवला, अहंकारही नाहीसा झाला।
आणि मग ते खऱ्या अर्थाने भक्ती मार्गाला वळले. तसेच विष्णुपंत वेदांती होते. प्रचंड अहंकार होता की मला मीच मोठा जाणकार आहे. महाराजांचं नाव बरंच ऐकलेलं होतं. जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा त्यांनी बघितलं, अरे महाराज तर नुसते बसतात आणि एवढी लोक काय त्यांच्याकडे जातात. महाराजांना काय वेदांतातलं कळतंय बघूया, आणि म्हणून परीक्षा घ्यायला गेली महाराजांची. महाराज सगळे जाणून होते. एवढा मोठा अभ्यासक विद्वान माणूस स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घ्यायच्या ऐवजी अहंकारापायी स्वतःचा नाश करून घेतोय. आणि म्हणून महाराजांनी देखील त्याला स्वप्नामध्ये इगळ्या डसतायत असं दाखवलं. आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी ते भेटायला आले तेव्हा महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला की अरे स्वप्नातल्या इगळ्यांना घाबरतोस आणि मला प्रश्न विचारतोस की ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय. क्षणात विष्णुपंत खजील झाले, अहंकार गळून पडला आणि मग महाराजांनी दिलेल्या मार्गाने आपलं पुढचं जे संपूर्ण आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे समर्थित केलं. आणि त्यामुळे अहंकार हा माणसाचा मोठा शत्रू आहे. त्याचप्रमाणे लोभ, मद, मत्सर अशा या षड्रिपुंजामुळे माणसाची जी आध्यात्मिक प्रगती आहे ती प्रगती थांबली जाते. आणि त्याचबरोबर या षड्रिपुंजामुळे माणसाच्या हातून चुकीची कर्म घडतात आणि त्यातून आयुष्यामध्ये संकट निर्माण होतात. आणि म्हणून हे ज्या संकटातून जे पापकर्म आपण केलं आहे त्यामुळे निर्माण झालेले हे जे संकट आहे ह्यातून जर तारून जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ईश्वराच्या शक्तीचा उपयोग करायला लागतो. ईश्वराची शक्ती ओढून घ्यावी लागते. प्रयत्नांनी देखील आपण संकटांवर मात करू शकतो की जरी संकट आलं तरी मी ते सहन करायला तयार आहे, मी खंबीर आहे अशी म्हणणारी माणसं या जगामध्ये आहेत. नाही असं नाही. परंतु अशा माणसांचं संपूर्ण आयुष्य आलेल्या संकटाशी सामना देण्यातच जातं आणि त्यामुळे त्यांना दुसरी कुठलीही प्रगती साधता येत नाही. ज्याप्रमाणे एखादं काम सोपं व्हावं म्हणून आपण यंत्राचा उपयोग करतो आणि त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि श्रम वाचतात, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातल्या संकटातून आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर आपण ईश्वरी शक्तीला आवाहन करायला पाहिजे की माझ्यात जे जे वाईट आहे ते सर्वाचा ईश्वरा तुझ्या शक्तीतून तू नाश कर आणि मला चांगल्या मार्गावर आण. माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण कर आणि माझं आयुष्य आनंदी कर. षड्रिपूंच्या विख्यातून मला हळूहळू तू दूर कर. माझ्या अवतीभोवती असलेले षड्रिपू हे हळूहळू गळून पडले पाहिजेत. आणि अशी ईश्वराला हाक मारणं म्हणजे ईश्वराची उपासना आहे आणि म्हणून ती आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. ईश्वराची शक्ती ज्याप्रमाणे आपण भक्ती मार्गाने मिळवू शकतो त्याचप्रमाणे ज्ञान मार्ग आहे आणि कर्म मार्ग. ज्ञानयोगाच्या माध्यमातून देखील ईश्वराची शक्ती आपल्याकडे खेचून घेता येते. परंतु हा मार्ग खूप कठीण आहे. तो सर्वसामान्यांना जमणारा नाही. तसंच कर्मयोगाचं आहे. कर्मयोग देखील सर्वसामान्य माणसांना आचरणात आणणं खूप कठीण आहे. सर्वांना साधण्यासारखा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. तो अत्यंत सहज आणि सुलभ आहे आणि म्हणून भक्ती मार्गाचाच प्रसार करायला सर्व संत सांगतात. श्री स्वामी समर्थांनी देखील नानांना भक्ती पेरीत जा असा आदेश दिला. आता भक्ती मार्ग कसा? सहजपणे अनेकांना कशा प्रकारे त्याचा फायदा मिळतो
आणि तो किती सुलभ आहे या संबंधीची एक कथा आपण बघूया. ज्ञानेश्वर आणि नामदेव दोघं जण यात्रेला निघाले. चालतायत वाटेत तहान लागली. जवळपास कुठे पाणी नव्हतं. एक छोटी विहीर लागली, त्याच्या तळाला पाणी होतं. ज्ञानेश्वर ज्ञानयोगी होते. त्यांनी विचार केला की आपण सहज आपल्या सगीबा नावाच्या सिद्धीने खाली उतरून पाणी पिऊ शकतो. आणि नामदेवाला म्हणाले की नामदेवा, मी खाली जाऊन पाणी पिऊन येईन, तू काय करशील, असं म्हणाले आणि विहिरीत उतरले. छोटं रूप धारण केलं आणि विहिरीत उतरले आणि पाणी पिऊन वरती आले. नामदेवाची विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती. नामदेवाने विठ्ठलाला हाक मारली, कळकळून अंतःकरणापासून हाक मारली. हाक अशी मारली पाहिजे जशी नामदेवाने विठ्ठलाला मारली. आणि काय झालं, नवीन विहिरीच्या तळाशी नवीन झरे उत्पन्न झाले आणि भरा 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 पाण्याने विहीर भरून गेली. नुसतीच भरली नाही तर बाहेरही पाणी येऊ लागलं. नामदेवांची तहान तर भागलीच, पण त्याचबरोबर अनेकांची तहान भागली आणि अखंड हे पाणी समाजाला मिळत राहिलं. आणि म्हणून भक्ती एवढी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून भक्ती मार्गाचा प्रसार सातत्याने होत राहतो. आणि परमपूज्य नानांनी जे कार्य घेतलं आहे भक्ती प्रसाराचं, त्या कार्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. रामदास स्वामी पण म्हणतात, करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. एकदा का तुम्ही रामाला हाक मारली, परमेश्वराला हाक मारली, परमेश्वराला आपला म्हटलं, त्याच्यापुढे तुम्ही दीन झालात, त्याच्याकडे तुम्ही याचना केलीत आणि चांगल्या गोष्टींची मागणी केली, तर कुठलीही चिंता आयुष्यामध्ये राहत नाही. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा जिजावा. सातत्याने ईश्वराचं सानिध्य आपल्याला लाभावं आणि त्याच कार्यासाठी आपला देह जिजावा अशी प्रार्थना ईश्वराकडे करा. ईश्वराचं सानिध्य लागण्यासाठी धडपडा. म्हणजे काय, तर सतत त्याचं स्मरण करणं, त्या संबंधी सातत्याने जागृत राहणं की माझं जे आराध्य दैवत आहे ते माझ्या बरोबर आहे, ते माझ्या अवतीभोवती आहे, हा भाव तुमच्या अंतःकरणात सदैव जागृत असला पाहिजे. आणि त्याच्या कार्यासाठी सातत्याने आपण दक्ष राहिलं पाहिजे. आता ईश्वराचं कार्य म्हणजे काय, ईश्वराला काय हवंय, सुखी व्हावे सारे जन, सर्वजण सुखी व्हावी, इथे ईश्वराचं कार्य आहे. आणि तशा प्रकारचं कर्म आपल्या हातून घडलं पाहिजे. सत्कर्म योगे वयकाल व्हावे, उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संदासी सदा नमावे. सत्कर्म योगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. उपासना सातत्याने व्हायला पाहिजे, दृढतेने व्हायला पाहिजे. आज केलं उद्या नाही, 2 महिने केलं 4 महिने नाही, असं नाही, तर सातत्याने उपासनेला दृढ चाल व्हावे. उपासना करताना भाव काय पाहिजे, भूदेव संदासी सदा नमावे. मी नम्र असायला पाहिजे, विनयशील असायला पाहिजे. उपासनेतली ही खूप महत्वाची पायरी आहे. भूदेव संदासी सदा नमावे, सत्कर्म योगे वयघाल व्हावे. ईश्वराचं कार्य काय आहे, तर सत्कर्म, चांगलं कर्म, शुभ कर्म,
सर्व समाज स्वतःला आणि सर्व समाजाला उपकारक ठरेल असं कर्म, सर्वांना आनंद ज्या कृतीने मिळेल ती कृती म्हणजे सत्कर्म, आणि ते सत्कर्म म्हणजेच ईश्वरी कार्य. सत्कर्म योगे वय घालवावे, आयुष्य त्याच्यात घालवायचे. आम्ही आळसात घालवतो आणि मग रडतो की मला हा त्रास का, म्हणून दक्ष व्हायचंय. उपासनेला दृढ चालवावे, जिथे दृढता आहे तिथे दक्षता आहेच, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून उपासनेत दक्ष राहा. आळस झटकलाच पाहिजे. महाराजांचा उपासक जो आहे तो कायम उत्साही आणि आनंदी असाच असला पाहिजे. कायम कार्य करत असलेलाच पाहिजे. आळस आजूबाजूलाही त्याच्या असता कामा नये, तर तो खरा स्वामी भक्त होऊ शकतो. कारण महाराजांनी केलेल्या उपदेशामध्ये आळस झटका हा पण महत्वाचा मुद्दा आहे, हा लक्षात घ्या. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संदासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे. सर्वात शेवटची महत्वाची, तेवढीच महत्वाची गोष्ट, सर्वामुखी मंगल बोलवावे. फार गहन अर्थ आहे त्याच्यामध्ये. एक अर्थ असा आहे त्याच्यामध्ये की सर्वांचं मंगल व्हावं असं चिंतन करावं आणि असं कार्य प्रत्येकाने करावं. सर्वांच्या विषयी चांगलं बोलावं आणि त्याचबरोबर सर्वांच्या मुखातून चांगली वाणीच बाहेर पडेल, मंगलमय वाणीच बाहेर पडेल, यासाठी प्रयत्नशील राहा. मंगलवाणी केव्हा बाहेर पडते? जर अंतःकरणामध्ये मंगल विचार असतील तर. आणि म्हणून चांगल्या विचारांचं रोपण, भक्तीचा प्रसार म्हणजे हे आहे. चांगल्या विचारांचा प्रसार करणे. पण प्रसार करण्यासाठी आपल्याकडे पहिलं ते पाहिजे. आणि म्हणून स्वतःची प्रगती, वैचारिक प्रगती करण्यासाठी उपासना, आणि त्या प्रगतीतून इतरांची वैचारिक आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजेच भक्ती मार्गाचा प्रसार करणे. आणि या मार्गावरून आपल्याला नाना धरून नेता आहेत, आणि म्हणून आपल्याला दक्ष राहायचं. परमेश्वराची शक्ती आपण खेचून घेतल्यानंतर आपल्यातले हळूहळू असलेले दुर्गुण नाहीसे होत राहतात. मन हळूहळू स्वच्छ होतं. मनामध्ये आपोआप चांगले विचार घुमत राहतात आणि साहजिकच आपण आनंदी होतो. आणि म्हणून प्रत्येकाने उपासना केली पाहिजे. सर्वजणच उपासना करू शकतात, त्याच्यासाठी काही बंधन नाही आहे. त्याच्यासाठी जातीभेद नाही, पंथभेद नाही, काही भेद नाही. उपासना प्रत्येक जण करू शकतो. देव सर्वांसाठी आहे. बोलता बोलता आठवतंय की चोखामेळाचा एक अभंग आहे. अनेक वेळेला चुकीचा अर्थ लावला जातो. आज आपण बघतोय की ज्ञानेश्वर नामदेवांना घेऊन तीर्थयात्रेला गेले. जातीचा विचार केला तर ज्ञानदेव ब्राह्मण होते आणि नामदेव शिंपी होते, पण त्यांना बरोबर गेले. दोघं एकत्र राहिले, चालले, खाल्लं, प्यायलं. होता का जातीभेद तिथे? नाही. पण चोखामेळाचा जो अभंग आहे त्या अभंगाचा अर्थ वेगळा लावला जातो आणि वाटतं की खालच्या समाजाच्या लोकांची अडवणूक झाली आणि त्याचं दुःख त्याने त्याच्या अभंगामध्ये व्यक्त केला, असा अर्थ लावला जातो. पण तो चुकीचा आहे. चोखामेळा काय म्हणतोय? अबीर गुलाल उधळत, अबीर गुलाल उधळत, नाथा घरी नाचे पांडुरंग. पांडुरंग नाथाच्या घरी नाच करतोय. आणि स्वतःविषयी काय म्हणतोय? चोखामेळा म्हणतोय की आम्ही लीन आहोत, हीन आहोत,
आणि म्हणून आम्ही उंबरठ्याच्या पुढे कसे जाऊ. पांडुरंग नाचतो एकनाथाच्या घरामध्ये, पण आम्ही उंबरठा ओलांडून जाऊ शकत नाही. आम्हाला असं दिसतं की त्याला अडवलं, असं चित्र आमच्या डोळ्यासमोर येतं. पण तसं नाहीये. चोखामेळा स्वतः म्हणतोय की मी कोण आहे. जातीचा प्रश्न नाहीये. एकनाथांनी जी पायरी गाठली आहे तेवढ्या पायरीपर्यंत मी पोचलो नाही, आणि म्हणून मी ज्या पायरीवर आहे तिथेच मी थांबलोय. पुढे उंबरठा आहे, तो मला ओलांडता येत नाही. त्याच्यासाठी मला आणखीन प्रयत्न करायचे असं चोखामेळ्याला म्हणायचंय की आम्ही लीन आणि हीन आहोत, आणि म्हणून आम्ही याच पायरीवर आहोत. आम्ही पुढे नाही जाऊ शकत आहे. आता नाथाच्या घरी पांडुरंग नाचे म्हणजे काय. नाथाच्या अंतःकरणामध्ये, नाथाचं घर म्हटलं की आम्हाला विटा जगण्याचं घर दिसतं. नाथाच्या अंतःकरणामध्ये पांडुरंग नाचतोय, पण आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही. म्हणजे आम्ही अजून तेवढ्या पायरीपर्यंत जाऊ शकत नाही. तेवढी पात्रता आम्हाला आमची वाढवायची असं चोखामेळ्याला म्हणायचे, आणि हा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो. हे चोखामेळ्याला त्याच्या अभंगातून सांगायचं आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे ईश्वर हा सगळ्यांसाठी आहे. ईश्वराच्या दृष्टिकोनातून सर्वजण त्याची लेकरच आहेत. जाती पंथ सगळे भेद हे मानवाने निर्माण केलेले आहेत, आणि त्यामुळे कोणीही उपासना करू शकतो, कुणीही देवाची पूजा करू शकतो. तिथे कुठेही अडकाठी नाहीये. भक्तिभाव, प्रेम भाव पाहिजे, आवड पाहिजे, चांगल्या गोष्टींकडे आकर्षित झालं पाहिजे, त्याचा ध्यास आपल्याला लागला पाहिजे. उपासना कोणीही करेल. आणि म्हणून प्रत्येकाने आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी. यासाठी श्री स्वामी समर्थांनी भक्ती मार्गाचा प्रसार करायला सांगितला, स्वतः केला, आणि अनेक जे शिष्योत्तम घडवले त्यांच्याकडे हेच कार्य दिलं. नानाच्या जगन्नाथपुरीच्या यात्रेमध्ये कथा आहे. ओरिसा प्रांतातून नानांचा प्रवास चाललेला आहे. एका ठिकाणी असं झालं की पुढे वाटेत जंगल आहे 18 मैल, आणि त्यामुळे पुढे चालत जाणं संध्याकाळच्या वेळेला शक्य नाही. म्हणून ते आसरा शोधत होते. त्यावेळेला त्यांना एक मंदिर दिसलं, शिवमंदिर होतं. दादाने देवळात जाऊया असा विचार करून प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आत असलेल्या 5-6 तरुण मुलांनी नानांना सांगितलं की या देवळामध्ये फक्त ब्राह्मणांना प्रवेश आहे. नाना लागलीच मागे फिरले. ती मुलं म्हणाली, अहो जानवं दाखवा आणि प्रवेश घ्या. दादा काहीच बोलले नाही. नानांनी मनात विचार केला की जिथे जातीभेद आहे तिथे ईश्वर असू शकत नाही, म्हणजे या देवळात देव नाही. आणि म्हणून नाना बाहेर येऊन बसले. रात्रीची वेळ, आता झोपणार कुठे. पण नानांनी विचार केला की या देवळात देव नाही, त्या देवळात मी झोपणार नाही, आणि म्हणून देवळाच्या बाहेर येऊन बसले. तेवढ्यात एक तरुण युवक आला, गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेला. नानांची चौकशी केली आणि नानांना घेऊन केला, आणि नानांची त्यांनी ठेकेदाराच्या झोपडीच्या इथे नानांची सोय केली. आजूबाजूची मंडळी, नानांचं सगळ्यांशी बोलणं झालं, देवाविषयी बोलणं झालं, थोडं कीर्तन झालं. नानांची झोपण्याची उत्तम व्यवस्था झाली. आणि सकाळी उठल्यानंतर नानांनी आदल्या दिवशी जो तरुण आला होता त्या तरुणाविषयी या बाकीच्या गृहस्थांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की तुमच्याबरोबर कोणीच नव्हतं, तुम्ही एकटेच आलात. आता या अनुभवातून काय दिसतंय लक्षात घ्या तुम्ही, की जातीभेद, जिथे जातीभेद आहे तिथे ईश्वर नाही, हे ठाम मत नानांचं होतं. आणि ह्या तत्वाशी ते तेवढेच एकनिष्ठ होते, आणि हे तत्व त्यांनी केवळ मला कुठेतरी आसरा मिळेल म्हणून ते तत्व मोडलं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही.
आम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी कॉम्प्रोमाइज करत राहतो, छोट्या छोट्या. नाही, तत्व सोडायचं नाही. सत्य जे आहे, जे तत्व आहे, जे आपल्याला आचरण आणायचं आहे आणि जे समाजाला पूरक आहे, संवर्धनासाठी योग्य आहे, स्वतःच्या आणि समाजासाठी, अशा तत्वाला कधी मुरड नाही घालायची. मग ईश्वर तुमच्या भेटीला येतो. आणि म्हणून तो युवक म्हणजे ईश्वर त्याच रूपात येऊन गेला. या कथेतून आणखीन, या अनुभवातून आणखीन एक जाणायचं हे की खरोखरच देवाच्या ठिकाणी जातीभेद नाही आणि म्हणून भक्ती मार्गात कुठेही जातीभेद दिसत नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये जे काही अभंग लिहिले गेले त्या अभंगाचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये की जातीभेद होता म्हणून त्यांना प्रवेश मिळाला नाही संतांना. ज्ञानदेवाबरोबर असलेले सर्व समाजातील सर्व संत सगळेजण एकत्र चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये बसून बघून भजन करत असत. मग होता का जातीभेद? नाही. संतांच्या ठिकाणी जातीभेद नाही, देवाच्या ठिकाणी जातीभेद नाही. आणि म्हणून सर्वजण उपासना करू शकतात. आता या उपासनेने काय साधायचंय आपल्याला? छोटी छोटी संकटं दूर होणारच आहेत आपली, ती सहजपणे होऊन जाणारच आहे. जस्ट फॉरगेट इट. एकदा का तुम्ही तुमची निष्ठा ईश्वराच्या चरणाशी ठेवली, उपासना दृढतेने करू लागलात, तर तुमची असलेली संकट लीलया दूर होणार आहे. तुमचे कर्मभोग सहजपणे नाहीसे होणार आहेत, सहज जळून जाणार आहे. एवढं तेज या ईश्वराकडे आहे की तो अकस्मात आपली सर्व कर्मशुद्धी करून टाकतो. पण आमच्या अंतःकरणाची हाक तेवढी जायला हवी. कनेक्टिव्हिटी पाहिजे तर सगळं होतं. अशी ही अंतःकरणापासून ईश्वराला मारलेली हाक, ईश्वराच्या कृपा व्हावी ही असलेली तळमळीची तीव्रता जितकी जास्त तितक्या प्रमाणामध्ये कर्मशुद्धी वेगाने होत राहते. त्यामुळे आपली संकट सार आहेत, आपली कर्मशुद्धी लीलया होऊन जाणार आहे. मग आता काय? तर का आपल्याला मानवाचं महामानव व्हायचंय. मनुष्य जन्म आपला कशासाठी आहे? तर आपलं आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आपला मनुष्य जन्म आहे. आणि त्या प्रगतीपथावर आपल्याला जायचंय. मीराबाईचं सुंदर भजन आहे, रंग दे चुनरिया. काय म्हणते? कृष्णाला म्हणते की तुझा जो रंग आहे त्या रंगाने तुम्हाला रंगवून टाक. तो लालही नको, हिरवाही नको, तुझाच रंग माझ्या रंगामध्ये येऊ दे. असा रंग दे मला की तो धोब्याने जन्मभर धुतला तरी तो रंग जाणार नाही. आता या रंगाचा आता अर्थ, आम्हाला रंग म्हटल्यावर कृष्ण काळा सावळा म्हणजे ही तो रंग मागते असं येऊ शकतं. खूप गहन अर्थ आहे या रंगामध्ये. एक अर्थ की तुझं जसं अंतःकरण आहे ईश्वरा कृष्णा, तसं माझं अंतःकरण होते. तुझ्या अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे, जी शुद्धता आहे, जे पावित्र्य आहे, जे तेज आहे, जे ज्ञान आहे, ते ज्ञान माझ्या अंतःकरणामध्ये येऊ दे. किंवा माझ्या अंतःकरण तुझ्या अंतःकरणामध्ये मिसळून जाऊ दे. आत्मज्ञान होऊ दे, स्पिरिच्युअल नॉलेज. या पायरीपर्यंत मला तू घेऊन जा अशी जी कृष्णाला विनवणी करतीये. आणि हीच विनवणी आपल्याला स्वामींच्या पर्यंत करायची आहे. आणि त्यासाठी नानांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केला आहे. लक्षात तुझ्यासारखं मला व्हायचं आहे. तू जितका पवित्र आहे तितका पवित्र मला व्हायच्यासाठी मी प्रयत्न, अर्थात हे एका जन्मात होणार नाही, लक्षात घ्या. अनेक जन्म आपल्याला जायचं आहे. पण टप्प्याटप्प्यांनी सातत्याने याच्यावर आपण लक्ष ठेवून पावलं टाकायची आहे, ते लक्षात घ्यायचं.
मनाची शुद्धता आणि पावित्र्य हे प्राप्त करण्यासाठी ईश्वराला परत परत आळवणं. मीराबाईचं दुसरं भजन आहे. भक्तीमध्ये कसं रंगून जायचंय फार सुंदर वाटतं. मुझे लागी लगन मीरा हो गई मगन. पुढे मीराबाई म्हणते की मी गल्ली गल्ली मधून गली गली में घुमती रहतीये. आता गल्ली गल्ली म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर छोट्या छोट्या गल्ल्या दिसायला लागतात. आमच्या परिसरामध्ये आम्ही बघितलेल्या किंवा कुठे गेलो तिथे बघितलेल्या, आणि अशा गल्लीमध्ये नाव घेत ईश्वराचं भजन करत मीराबाई चालली आहे. तसं नाही. या गल्ल्या म्हणजे काय, कुठल्या कुठल्या गल्ल्या आहेत या ईश्वराच्या साम्राज्यात असलेल्या गल्ल्या आहेत. अवघा परिसरामध्ये तिला सगळीकडे कृष्णच दिसतो आहे. इकडे बघते तो कृष्ण, तिकडे बघते तो कृष्ण, जिथे जाते तिथे कृष्ण, अशी तिची अवस्था निर्माण झाली आहे. आणि ती म्हणते मला कोण अडवणार, कोण ठोकणार मला, कोण रोखणार. मी कृष्णाचं नाव घेत जाते आणि कृष्ण, तिला सगळीकडे कृष्ण कृष्ण दिसतोय. आपल्याला या अवस्थेचा विचार करायचा आहे, चिंतन करायचं आहे. तिच्या एवढी आपली उंची नाही घेतली तरी काही प्रमाणात आपल्याला सदैव स्वामींचं अस्तित्व अशा प्रकारे जाणलं पाहिजे की आपल्या अवतीभोवती श्री स्वामी समर्थ आहेत. आणि जेव्हा ही जाणीव तुमच्या हृदयामध्ये सातत्याने राहत राहील तेव्हा तुमच्या हातून कधीही चुकीची गोष्ट घडणार नाही. आणि जेव्हा तुमच्या हातून चांगल्याच गोष्टी सहजतेने घडायला लागतील, सत्कर्म करायचं ठरवून करायचं नसतं, सहज भाव होणं गरजेचं असतं. आणि सहजरित्या सत्कर्माचा यज्ञ होत राहावा हीच आपल्या नानांची इच्छा आहे. आणि म्हणून नाना म्हणतात स्वामींना प्रियती सुगंध सुमने सत्कर्म या वेलीची. कशी फुलं आवडतायत, सत्कर्माची फुलं आवडतायत. अर्पातीस दिदी प्रतिदिदी होण्या जगी धन्यची. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर धन्य व्हायचं असेल, आपलं आयुष्य हे परिपूर्णतेला द्यायचं असेल, तर सत्कर्माची फुलं स्वामींना अर्पण करा. स्वामींना ते हवं आहे, तो सुगंध हवा आहे तुम्हाला. मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वामुखी मंगल बोलवावे. अशा वेळेला काय होतंय लक्षात घ्या तुम्ही. ज्या वेळेला तुमचं अंतःकरण एवढं शुद्ध होत आहे, इतके विचार तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध होत आहेत, त्यावेळेला तुमचे मंगल विचाराचं तुम्ही प्रसरण करता आहे. त्यावेळेला आजूबाजूचा असलेला संपूर्ण परिसरातील सर्व मानव, पशु, पक्षी, निसर्ग, पंचमहाभूते सर्वांना हा तुमच्या मांगल्य विचाराचा स्पर्श होतोय, तो सुगंध मिळतोय आणि मग ते आनंदित होतात. त्याप्रमाणे सुगंध दिसत नाही, जाणवतो, सुवास येतो. तसं तुमचे विचार इतरांना सहजरित्या आनंद निर्माण करून देतात. आणि मग काय घडतं तर तुम्हाला सर्व मानव समाजाचा, पशुपक्षी, निसर्ग आणि पंचमहाभूत या सर्वांचं सहज सहकार्य मिळत जातं. एवढी महान गोष्ट आहे उपासनेची, लक्षात घ्या. सत्कर्म योगे वयखाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. मंगल कार्य करा, मांगल्याचं शिंपड करा आणि मग तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी सहज दूर होतील. का तर तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य सहज मिळत जातं, कारण त्याला आपण आनंद दिला आहे, आनंदाचं वाटप केलेलं आहे. आता मीराबाई आणि जनाबाईचे पण असंच आहे. जनाबाईच्या काळामध्ये जनाबाईंनी जो एक अभंग लिहिला आहे
त्याच्यामध्ये एका अभंगात तिने असं म्हटलेलं आहे की डोईवरचा माझी भक्ती करता करता डोईवरचा पदर खांद्यावर आला. त्या काळातली गोष्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही. इतक्या वर्षापूर्वी डोईवरचा पदर खाली येणं आणि त्या अभंगात तिने म्हणणं, एवढं धारिष्ट तिने दाखवणं खूप महत्वाचं वाटतं. पण तो का आलाय डोईवरचा, तर ती कुठे जातीये? हातामध्ये विणा घेतलीये तिने, टाळ घेतलेत, जनाबाई म्हणते, आणि कुठे गेलीये तर बाजारात गेलीये. आता इथे परत आम्हाला बाजार म्हटला की दुकानं आणि दुकानातल्या वस्तू आणि गडबड आणि माणसं दिसत आहेत. ती भक्तीच्या बाजारात गेली आहे. त्या भक्तीच्या बाजारामध्ये पांडुरंग आहे सगळीकडे. आनंदाने पांडुरंग नाचतोय. जसं मीराबाईला सर्वकडे कृष्ण दिसतोय तसं हिला या भक्तीच्या बाजारामध्ये ती गेली आणि म्हणून ती देहभान विसरून गेली. त्याच्यातून हे शिकायचंय की देहभान विसरून ईश्वराची भक्ती करा. आमचं सतत लक्ष स्वतःकडे असतं. बोलू नये अशी पण परिस्थिती अशी की मंदिरात दर्शनाला आल्यानंतर सुद्धा लक्ष स्वतःकडेच असतं आणि म्हणून इकडे बाहेर जाऊन सेल्फी काढणं, हे ते गप्पा टप्पाच्यात माणूस रमतो. देहभान विसरून ईश्वराचं चिंतन करा, तर त्याचं खरं दर्शन होतं. नुसते डोळे मिटले आणि मनात विचार आहे की हे व्हावं ते व्हावं ते व्हावं, तर ते ईश्वर दर्शन नाही. मी नेहमी सांगते, नानादेव सांगायचंय की ईश्वर सर्व जाणतोय, तुम्हाला काय हवंय. त्याला समजवण्यापेक्षा आपण स्वतःला समजवायचंय की मी काय करतोय आणि मी काय करायला पाहिजे, मी कुठे चुकतोय आणि मला कुठे सुधारायचं आहे. आणि म्हणून हा सगळा अभ्यास. देहभान विसरून त्या भक्तीच्या बाजारामध्ये ती फिरती आहे विठ्ठला शोधण्यासाठी. विठ्ठल तिला सगळीकडे दिसतोय, पण इथला विठ्ठल का तिथला विठ्ठल का तिथला विठ्ठल अशी ती सैरभैर झाली आणि म्हणून डोईवरचा पदर तिच्या खांद्यावर आलेला. या जनाबाईचा आणखीन एक सुंदर अभंग आहे. ती असं म्हणते की तुळशीचं मोठं इथे जंगल पसरलेलं आहे आणि या जंगलात मी आहे आणि हा हरी आहे. हा हरी मला स्नान घालतोय. आता हे स्नान म्हणजे काय, तर तिला आत्मज्ञानाचं शिंपण ईश्वर करतोय, विठ्ठल करतोय. आनंदाने आनंदाने तिला नाहू माखू घालतोय, ज्ञान तिला देतोय. आणि तुळशीचं आजूबाजूला जंगल आहे असं म्हटलंय, तुळस आहे आजूबाजूला, सगळं त्याचंच वन पसरलंय असं म्हटलंय. म्हणजे पावित्र्य, मांगल्याच्या आणि पावित्र्याच्या ह्याच्यात ती वसलेली आहे. आणि म्हणून तिला ईश्वर आनंदाने आत्मज्ञात देत आहे. या ओळीतून काय शिकायचंय की जर आम्ही आमच्या सभोवताली पावित्र्य आणि मांगल्याचं साम्राज्य निर्माण केलं तर ईश्वर आमची कृपा आमच्यावर सहज होते आणि आध्यात्मिक दृष्ट्या आमची प्रगती होत राहते. खूप सुंदर या दोघी महिला आहेत, संत कवी, सुंदर वर्णन केलेलं आहे. पुढची आपली मुक्ताई चिमुरडी, तिने ज्ञानदेवांना उपदेश केला वयाच्या 9व्या वर्षी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. इथेही अर्थ वेगळाच लावला जातो नेहमी की ज्ञानेश्वर बाहेर गेले, त्यांचा अपमान झाला म्हणून ते चिडले, म्हणून ते घरात आले, म्हणून त्यांनी दार बंद करून बसले, रागावून बसले. आणि म्हणून मुक्ताई त्याची त्याला विनवणी करते की तू घड दार. आता प्रसंग काय काय कसा घडला आहे या सगळ्या गोष्टीपेक्षा मीराबाईंनी मुक्ताईंनी त्यांना जे सांगितलंय ते खूप महत्वाचं आहे. ताटी म्हणजे काय, तर द्वार उघडा म्हणजे काय, तर तुमच्या जवळ जी ज्ञानगंगा आहे ती ज्ञानगंगा तुम्ही सर्व समाजासाठी द्या, मुक्त करा.
आणि ही मुक्त झालेली ज्ञानगंगा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. लक्षात ठेवा. अपमान झालाय म्हणून राग आलाय, म्हणजे वाईट वाटलंय कुठेतरी ज्ञानेश्वरांना, पण मुक्ताई त्यांना सांगते आहे की आपलेच दात आणि आपलेच ओठ कोणावर रागवतात. इतक्या समाजाने त्रास देऊन सुद्धा समाजाशी इतकी एकरूपता काय शिकवते आपल्याला, हे महत्वाचं. छोट्या गोष्टीतून हे शिकत जायचं आहे आणि मग आपलं जीवन सुंदर बनतं. समाजाने कितीही त्रास दिला, कितीही अवहेलना केली, तरी सुद्धा त्याच्या मांगल्यासाठी आपण झटत राहायचं आहे. जे आपल्याला ज्ञान मिळाले, जे आपल्याकडे जे काही आहे त्या सर्व समाजासाठी मुक्त हस्ताने देत राहणं. ताटी उघडा, ज्ञानेश्वराचा अर्थ, ह्या वावडीचा अर्थ हा घ्या. यांनी असं केलं, त्यांनी असं केलं म्हणून मी हे करणार नाही, म्हणून मी ते करणार नाही, अशातच तुमचं आयुष्य घालवू नका. क्षुल्लक गोष्टी सहज सोडून द्यायला शिका. आयुष्यामध्ये खूप त्रास कमी होईल तुमचा. समोरच्या व्यक्तीला समजत नाही म्हणून ती व्यक्ती तशी वागते असं समजून काही गोष्टी सोडून द्यायच्या. आणि खरोखरच काही वेळेला परिस्थिती अशी असते की त्या व्यक्तीला काही समजतच नसतं. आपल्याला जे काही समजले ते आतापर्यंत आपण जो काय अभ्यास केला आहे, उपासना केली आहे, नानांची पुस्तकं वाचलेली आहेत, नानांची वचनं आपल्याला माहिती आहेत, नानांचं संपूर्ण आयुष्य आपण बघितलं आहे. आणि या सगळ्या अभ्यासातून आपण काही गोष्टी खूप शिकलेल्या आहोत, पण सर्वांना ही संधी मिळाली नाहीये. संधी मिळाली तरी काही जणांनी त्याचा उपयोग करून घेतला नाही आणि मग हे शास्त्र कळत नाही आणि म्हणून ती माणसं चुकीची वागू शकतात. आणि म्हणून समजवून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला जे जे आपल्याकडे आहे ते ते समाजाच्या उपयुक्ततेसाठी अर्पण करत राहणं. आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि असंख्य लोकांना फार मोठा लाभ प्राप्त करून दिला आहे. फार मोठं ज्ञान त्यातून मिळतंय आणि वर्ष जात आहेत आणि त्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकातून अनेक जीवन आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती साठू शकलेली आहे. फार मोठा साठा ज्ञानेश्वरांनी आपल्याला दिला आहे. फार मोठी गोष्ट दिली. ताटी उघडा ज्ञानेश्वरी. याच्यात आपण काय शिकायचं तर हे आपल्याकडे आहे ते जे चांगलं आहे ते लोकांसाठी देत राहा. मुक्त हस्ताने देत राहा. स्वतःच्या वैयक्तिक मोक्षापेक्षा समाजासाठी कार्यरत राहणं हे खरं ईश्वरी कार्य. तसं म्हटलं तर आपले नाना पण प्रचंड बुद्धिमत्ता होती. नानांची तिन्ही पुस्तकं तुम्ही वाचा. काय साहित्य सुंदर आहे. नाना चांगल्या प्रकारचे ग्रंथलेखन करू शकले असते आणि मोठं नाव कमवू शकले असते, पण त्यांनी वेळ कोणासाठी दिला? आपल्या सर्वांसाठी दिला आहे. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून आज आपण इथे आहोत. परंतु स्वतःच्या मोक्षापेक्षा समाजाची समृद्धी करणं, समाजाला उच्च स्तराला नेण्यासाठी प्रयत्नशील राहणं, त्याच्यासाठी त्याग करणं, निस्वार्थी बुद्धीने काम करणं आणि सातत्याने कार्यरत राहणं, अशी असिधाराव्रत नानांनी स्वीकारलं. अनेक संतांनी हे स्वीकारलं आणि समाजाला ज्ञानाचं अमृत दिलं. आणि म्हणून वैयक्तिक मोक्षापेक्षा समाजाच्या प्रगतीकडे आपणही प्रयत्नशील राहायचं आहे. आता संतान एवढे आपण मोठे नाही, पण याच्यातून आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत. आणि त्या म्हणजे असा की स्वतः पुरता विचार न करता आपल्याला इतरांचा विचारही आयुष्यात सातत्याने करत राहिला पाहिजे.
आमचं लक्ष फक्त माझे कौटुंबिक प्रश्न एवढ्यावरच केंद्रित ठेवू नका. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रश्न आहेत ते प्रश्न जाणारही निघून आपोआप निघून जाणार आहे जर तुम्ही भक्ती वाढवली तर. जर तुम्ही ईश्वराला जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आचरण करत राहिलात, ईश्वरापुढे विनम्रता ठेवली, लीन राहिलात, शरणागती पत्करली, स्वतःला कडे कमीपणा घेतलात, तर तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न, कुटुंबाचे सगळे प्रश्न लीलया सुटत जाणार आहेत. ईश्वराला ही छोटीशीच गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घेत नाही ईश्वरी शक्ती किती महान आहे, तुमचे प्रश्न किती छोटेसे आहेत. सहज तो दूर करू शकतो, सहज. मीराबाईंनी पण म्हटलंय तिच्या अभंगामध्ये की अरे तू एवढा पर्वत उचलला तर तुला माझ्यासारखीचा एवढा छोटासा हट्ट पुरा करायला किती वेळ लागणार आहे, तुला काय श्रम आहे त्याच्यामध्ये, तू लीलया करू शकतोस. तसं आपली संकट हा ईश्वर लीलया दूर करू शकतोय हे जाणायचं. म्हणजे मग आम्ही परत परत तेच तेच प्रश्न घेऊन ईश्वराकडे जाणार नाही, स्वामींकडे सारखं सारखं तेच तेच सांगत राहणार नाही. कारण सारखं सारखं तेच सांगण्यामध्ये आमचं आयुष्य त्याच्यातच निघून जाते, उपासना बाजूला राहते आणि म्हणून प्रश्न सहज सुटणार आहे. मला आपल्याला काय करायचं आहे तर त्या ईश्वरी शक्तीच्या सान्निध्यात राहण्याचा, सातत्याने सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. सत्कर्म योगे वयखाल व्हावे, सातत्याने सन्मार्गाने जा, सातत्याने सत्कर्म करत राहा आणि त्यातूनच हा आनंदाचा बाग फुलवत न्यायचा आहे. आपल्याला एवढे छोटेच करायचं आहे, आपल्याला हे फार मोठं नाही करायचं. पण तुमच्या या छोट्याशा करण्यानीच तुमचं आयुष्य मात्र अत्यंत सुखद समृद्ध होणार आहे. आध्यात्मिक दृष्ट्या पण होणार आहे, समृद्ध होणार आहे. एकदा जर ईश्वराला हाताशी पकडलं म्हणजेच ईश्वराने एकदा आपल्याला जवळ केल्यानंतर काहीच कठीण नाहीये, सर्व समस्या सुटणारे आणि सर्व वैभव प्राप्त होणारे आपल्याला. आणि मूळ गोष्ट आपल्या जवळ आहे. सुख सौख्य वैभव सर्व काही निर्माण करणारा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराच्या चरणाशी आपण जर ठाम बसलेलो आहोत, ठाड मांडून, तर मग आपल्याला काय कमी पडणार आहे. म्हणून आपल्याला एवढं एकच करायचं आहे की सातत्याने ईश्वराचं स्मरण. म्हणून नित्य उपासना खूप महत्व आहे. नानांनी पण त्या गोष्टीवर भर दिलाय की नित्य उपासना आणि त्याचबरोबर सांघिक उपासना, एकत्र येऊन केलेली उपासना. कारण ते ईश्वराला आवडतं की एवढे माझे भक्त एकत्रित राहतायत एकमेकांबरोबर आणि सर्व एकत्र येऊन माझा प्रार्थना करतायत, माझा धावा करतायत, माझं नामस्मरण करतायत, मला हाक मारतायत. आपल्याला कोणी प्रेमाने हाक मारलं तर किती बरं वाटतं की नाही. आपण काही करत नाही आपल्याला तरी कोणी प्रेमाने हाक मारली आपल्याला छान वाटतं. तसं या ईश्वराला जेव्हा त्याचे सर्व भक्त एकत्र येऊन त्याला हाक मारतायत, आर्ततेने त्याला बोलवतायत, प्रेमाने बोलवतायत, अशा वेळेला तो ईश्वर धावत येतोच. आणि म्हणून साधक प्रार्थना जिथे आपण घेतो तिथे स्वामी आपल्याला दिसतात, स्वामींचं अधिष्ठान असतं आणि तिथे जिथे जिथे स्वामी आहे तिथे तिथे परिवारामध्ये नाना आहेत. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे जिथे जिथे रामाचं चालू असतं, रामकथा चालू असते, त्या त्या ठिकाणी मारुतीचा पाठ ठेवला जातो, कारण मारुती येऊन बसतो ऐकायला. तस तस स्वामी समर्थ परिवारामध्ये जिथे स्वामींच्या विषयी आपण प्रार्थना करत असतो त्यावेळेला नाना तिथे स्थिरावलेली असतात, येऊन बसलेली असतात.
आणि म्हणून सांघिक उपासना ही आपल्या दृष्टिकोनातून तेवढीच महत्त्वाची आहे आणि सातत्याने ते आपल्याला करत राहायचं आहे. फार मोठा महान मार्ग आपल्याला स्वामी समर्थ परिवाराच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. मी परत परत तेच सांगते की मला स्वतःला नेहमी आश्चर्य वाटतं की मोठा गहन प्रश्न घेऊन आलेली व्यक्ती 1 का 2 मिनिट मला येऊन सांगते की ताई प्रश्न सुटला. असे चमत्कार सातत्याने घडत राहतात का? नानांनी जे समर्पण केलं, स्वतःचा आदर्श समाजापुढे निर्माण केला की भक्ती कशी करावी, कार्य कसं करावं आणि मठ कसा चालवावा, आदर्श निर्माण केला. उत्तमरित्या कार्य चालत आहे आणि म्हणून स्वामी प्रसन्न झालेले आहेत, अत्यंत आनंदित झालेले आहेत. आणि म्हणून जो जो येतो तो तो सुखावतो आणि त्याचा प्रश्न लिहिलंय सुटतो. स्वामींना सोडवणं सोपंच आहे, फक्त आपल्याकडे ती शक्ती त्या जवळ आपण जाऊन पोचायला लागतं. आणि या मार्गामध्ये, या स्वामी समर्थ परिवारात तुम्ही प्रश्न घेऊन आल्यानंतर तुम्ही आपोआप तुमच्यावर महाराजांची कृपा होते. मी काय उगाच चमत्कारांचं चरवण करत नाही, पण हे सत्य आहे की एवढी महान शक्ती आज ह्या परिवारामध्ये उभी आहे आणि ही गंगा नानांनी आपल्यासाठी. आणि म्हणून हा स्वामी समर्थ परिवार मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वांसाठी आहे. इथे कुठे जातीभेद नाही. स्वामींची पूजा कोणीही करू शकतो. श्री स्वामी समर्थ परिवारात जर स्वामींची जात हा प्रश्न कधी निर्माण केला गेलाच नाही. उलट नाना नेहमी म्हणायचे की मी सगळ्यांना ब्राह्मण करून ठेवतो, म्हणजे सर्वांना एका आध्यात्मिक उच्च पातळीवर देऊन ठेवणार आहे. आणि त्या मार्गाने नाना आपल्याला नेता येईल. नानांचं घर कसं किंवा नानांचा जो स्वामी समर्थ परिवार आहे, स्वामी भवन आहे, त्याचं वर्णन आपण ऐकूया. इथे जसे परका कुणी उच्च नीच ही भाव नाही, असेल का कधी महासागरी, दोन नद्यांची रूपे वेगळी. महासागर आहे हा भक्तीचा, स्वामी भक्तीचा महासागर आहे. स्वामी समर्थ परिवार म्हणजे भक्तीचा, स्वामी भक्तीचा महान सागर आहे. आणि महान सागरात वेगवेगळ्या नद्या येऊन मिळतात. त्या नद्यांचं वेगळं वेगळं रूप त्या एकदा सागरात विलीन झाल्यावर राहतच नाही. तसा इथे कुठला भेद नाही. उच्च नीच हा भावच नाही. असेल का कधी महासागरी, दोन नद्यांची रूपे वेगळी. सर्वजण सामावून घेतलेले आहे या परिवारात. आणि म्हणून ब्रीद आहे सकल जनहिताय श्री स्वामी समर्थाय नमो 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 नमः. अशा या विशाल आणि महान कार्यामध्ये आपण भक्ती मार्गाने पुढे पुढे जात आहोत. आपली प्रगती, समाजाची प्रगती, आणि हे स्वामी कार्य, ही स्वामींची उपासना. हे लक्षात घ्या. जपाच्या किती माळा मी ओढल्या, मी किती वेळा स्वामींना अभिषेक केला, मी किती वेळा तीर्थयात्रा केल्या, मी किती पारायण केली, असे हिशोब करू नका. हा हिशोब अध्यात्मात येत नाही. हा भक्तीमध्ये हिशोब नसतो. अवघाची संसार सुखाचा करीन, सुखाचा करीन, असा महान मंत्र आहे.
आणि तो मंत्र आपल्याला जपायचा आहे. आणि असं हे महान कार्य आपण करत आहोत. आणि म्हणून आपल्यातलंही तेवढाच आदर्श समाजासाठी आपण स्वतःला घडवायचं आहे. आणि मग ही अशी परंपरा अखंडितरित्या चालत राहील. आणि मग सर्व समाज भक्तिमय होऊन जाईल आणि सर्व समाज आनंदी आणि सुखी होईल. आता आपल्याला एकच करायचंय की स्वामी नामाचा आपण छंद लावून घ्यायचा. माझ्या ग अंगणात फुले रंगावली, रंग रंगातुनी रंगे स्वामी नाम नामावली. माझ्या ग अंगणात. सद्गुरु श्री स्वामी समर्थ. स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं.